अनेक व्यक्तींमध्ये ॲसिडिटीचा त्रास हा वर्षानुवर्ष राहतो. पोटामध्ये दुखून येणं जेवणानंतर, त्यानंतर मग छातीत जळजळ होणं, आंबट पाणी येणं आणि त्याच्यासाठी ना घरगुती उपाय केले जातात. कधी-कधी ओव्हर द काउंटर मेडिसिन्स घेतले जातात. तेल पुदिनहरा असेल. अनेकदा हा जो प्रॉब्लेम आहे ॲसिडिटीचा, हा लाईफस्टाईलशी, आपल्या धकाधकीच्या आयुष्याशी रिलेटेड आहे. वेळेवर न जेवणं, रात्री उशिरा जेवणं, जेवल्या-जेवल्या झोपणं, खूप मानसिक ताण आणि तणाव ह्याच्यामुळे ॲसिडिटी होते हे नक्की आहे. पण जर तुमच्या ॲसिडिटीमुळे तुमचं जेवण कमी झालेलं आहे, तुमचं वजन कमी होतंय किंवा शौचामध्ये जर काळसरपणा आहे, तर हे ना रेड सिग्नल्स म्हणतो, रेड सायन्स म्हणतो आपण आणि अशा केसमध्ये तुमच्या डॉक्टरांना भेटणं, जे शल्यचिकित्सक असतील, जनरल सर्जन्स असतील त्यांना भेटणं आणि त्यांच्याकडून योग्य ती तपासणी करून त्याचं योग्य निदान करणं हे खूप गरजेचं आहे. कारण प्लेन ॲसिडिटी व्यतिरिक्त असे अनेक आजार आहेत, जसं गॉलस्टोन्स आहेत, पित्ताशयाचे खडे आहेत किंवा इव्हन स्टमकचे, पोटाचे कर्करोग पण आहेत, जे अशा प्रकारे ॲसिडिटी म्हणून प्रेझेंट करतात आणि हे योग्य वेळी निदान होणं खूप गरजेचं राहतं.